श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कांद्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यावरचा पाला वगैरे काढून टाकायचा आणि स्वच्छ करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी कांद्यावरचं साल वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता ते बारीक कट करून घ्यायचे आहेत. आपण फोडणीला जसा कांदा चिरून घालतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ही भाजी खाण्यासाठी खूपच छान लागते. घरात भाजीला काही नसेल तर ही भाजी बनवली तर खूपच भारी होते. किंवा तोंडाला आपल्या चव नसेल, आजारी वगैरे असाल तर ही भाजी करून खाल्ली तर खूपच भारी लागते. अशा पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने मी सर्व कांदे कट करून घेणार आहे. आपले सगळे कांदे कट करून झालेले आहेत. इथं मी फोडणीसाठी तेल, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, मीठ चवीपुरतं, हळद, जिरे, मोहरी, धना पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. ही भाजी आपण लोखंडी तव्यात बनवणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला फोडणी करायची आहे. तेल गरम झालंय का बघूया. तेल गरम झालं की गॅस बंद आचेवर ठेवायचा. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडायला लागली की आपल्याला जिरे टाकायचं आहे. मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले फुलले पाहिजेत. आता यामध्ये आपल्याला आपण जो कांदा कट करून घेतला होता ते सगळं घालून घ्यायचं आहे तव्यात तेलात. बारीक कट करून घेतलेले त्यामध्ये घालून घेते कांदा. मी सर्व कांदा घालून घेत आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता गॅस मंद आहे आपला. छान गुलाबी कलर पेक्षा जास्त परतावं लागेल तरच भाजीला चव येते. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे आपला कांदा लवकर भाजला जातो. मी गॅस मोठा केलेला आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर भाजायचं. कांदा एकदा गुलाबी रंगावर आला की मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतत राहायचा आहे. कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. पटकन भाजला जात नाही. कांदा आपला भाजलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ, तिखट आणि 2 चमचे जाडं भरडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. फार बारीक केलेलं घालायचं नाही. पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे.
ही भाजी खाण्यासाठी खूपच भारी लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. आपली भाजी तयारच आहे. सगळं असं एकजीव करून घ्यायचं कांदा भाजला की मसाले टाकून. घरात भाजीला काही नसेल तर हा एक भाजीसाठी उत्तम पर्याय आहे. आणि आपण ही लोखंडी तव्यात बनवलेली आहे. लोखंडी तव्यात बनवलेलं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. छान दिसते. ती तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावली तरी चालेल. पण चपातीपेक्षा ही भाकरी बरोबर खूप छान लागते खाण्यासाठी. छान मिक्स करून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.